बसले सांगा ते. गुरुवार सकाळी आम्ही गुरुवारी सकाळी बर म्हणजे आज सकाळपासून मोंड्यातलं आकाश ॲग्रो एजन्सीचं गोडाऊन बंद आहे. आज सकाळपासून 10 मिनिटं उघडलं. 10 मिनिटं उघडल्यानंतर एकही ग्राहक त्यानं केलं नाही. एकाही शेतकऱ्याला 100 त्यानं ते 200 शेतकरी तिथं बसलेले अद्याप. आता सध्या 200 बंधू भगिनीने पण बसलेले काही सगळ्या शेतकरी. सगळ्या हो, सगळ्या सर सर मी गुरुवारपासून पार्शन सर या गुरुवारपासून पार्शन द्या कामासाठी गाडी 100 बॅग आहे फक्त बरं. गोडाऊनला माल साहेब, चालला तुमचं काय म्हणणं आहे? वानखेडे साहेब गेले हा ऑफिसून गेलो मी. ऑफिस जगता साहेब कुठे आपले साहेबांची मीटिंग आहे संभाजीनगर. संभाजीनगरला मिटिंग आहे का? बरं ठीक, त्यांना कळवा की बुवा एवढे शेतकरी एकदम अहवाल दिले. ठीक आहे हां? मी लावतो वारंवार. सहकार्य. एक मिनिट सर आपण फोन करून विचारू शकाल त्याला फक्त काय कुठची की तुम्ही आणि शेतकरी तुमच्या नावाला असं म्हणत्या तुम्ही जर तिथे येतं मग शेतकरी कशी ओरड करत आली त्यांचा नंबर द्या, घ्यावर त्यांचा नंबर लावावरती आला. लावते ना साहेब, हे लावते त्याला अगोदर तुम्ही लावा. नाही लावा तुम्ही लावा साहेब, तुम्ही. अरे दरड आली असं समजा ना आम्ही उत्तर देऊ शकत नाही पण त्याला तुम्ही द्या आम्ही हे नाही तुम्ही घ्या नंबर घ्या. सिल्लोड कृषी तालुका अधिकारी इथं ऑफिसमध्ये शेतकऱ्याची प्रचंड गर्दी बियाण्यासाठी. कुठे विचारा ऑफिसून गेले ते तुम्ही घ्या नंबर. तुम्ही फक्त विचारा तुम्ही लावा ना साहेब, एक लावा ना त्यांना कॉल करा ना. तुम्हाला नाही काही तुमचं लवकर उचलतील ते. आम्ही शेतकरी, सामान्य शेतकरी, शेतकऱ्याचं नाही उचलणार ते. तुम्ही एक कॉल करून त्यांना म्हणतो तरी काय मी तुम्ही नुसतं सांगा का बुवा, बघ या बघ ठिकाणी त्यांना देव ना वाटून बाबा, परेशानी ते. आणि त्या टोकन वाटलं त्यावेळी परस्पर टोकन वाटलं आम्ही काल पर्चन झालो दिवसभर 1 घंटाभर टोकन वाटलं म्हणत्या 4 वाजता. नव भारतकडं आल्याकडे होतं, यांनी कसं काय बदललं ते? काय माहिती कसं काय बदललं होतं. सर टोकन देण्याची त्यांनी वेळ ठरवली नाही नसता म्हणजे शेतकरी गेल्यावर 11 वाजेचा वेळ दिला होता ना, पण मग आज 2 वाजेला चालू करून ते चालले गेले. चालले गेले. नाही शेतकऱ्याला टोकन पूर्ण शेतकऱ्याचा अंदाज आहे. म्हणजे 200 शेतकरी येते ते सध्या आता 200-250 शेतकरी तिथे उभे. महिला पण उभा आहे तिथे ना. हो महिला वर्ग पण आहे. आणि पुन्हा सर एक मिनिट पुन्हा सर सगळे शेतकरी उन्हात आहे एखाद्याला काही शारीरिक तकलीफ झाली तर याची जिम्मेदार साहेब राहतील, बरं. कृषी विभागाची कृषी विभागाचे साहेब राहतील. वानखेडे साहेब गेले म्हणजे वानखेडे साहेबाकडे दिलेले आहेत ते चार्ज. त्याचे कर्मचारी त्याचे फोन करू आले त्याचं उत्तर येऊ द्या नंतर बोलू. साहेब फोन करत आहे कृषी विभागात, तालुका कृषी अधिकारी सिल्लोड इथून की वानखेडे साहेब तिथं गेलेले आहे यांचं असं म्हणणं आहे.